तुमच्या साड्या वरचेवर वापरल्या नाहीत तरी त्यांना वास येत असेल किंवा साडीचा रंग फिका पडत असेल किंवा साडीचे काठ खराब होत असतील, तर साडी खराब करणारी ही चूक तुम्ही नकळत करताय. आणि सगळ्यात वाईट गोष्ट कुठली आहे माहितीये? ही चूक आपण करतोय हे आपल्याला कळतही नाही आणि आपल्याला कोणी सांगतही नाही. आपण काय करतो? साडीची नीट घडी घालून ठेवतो आणि बऱ्याचदा त्या वर्षानुवर्ष वापरल्या सुद्धा जात नाहीत. आणि नीट घडी घातलेली असते, इस्त्री केलेली असते, आपल्याला वाटलं झालं. पण खरं सांगू का? याच सवयीमुळे खूप महागड्या साड्या, फार कमी वापरलेल्या साड्या देखील हळूहळू खराब होत जातात. मी एक अशी चूक सांगणार आहे, जी आपल्यापैकी बरीच जण करतात आणि त्यामुळे साडी खराब होते. ती चूक काय आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. तुमचं या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. इकडे आपण साड्या, मुख्यतः साड्या, शॉपिंग, लाईफस्टाईल, रेसिपी अशा वेगवेगळ्या विषयांवर मनापासून गप्पा मारत असतो. जर तुम्हाला या विषयांवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, मी दर शुक्रवारी या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येत असते. ते जे बेल आयकन आहे ना, ते दाबलं तर तुम्हाला नक्की कळेल माझा व्हिडिओ कधी अपलोड होतो. आज मी तुम्हाला साड्या ठेवताना होणाऱ्या सगळ्यात कॉमन पण यातनं मोठ्या चुका असतात त्या सांगणार आहे, ज्याच्याने साडी खूप खराब होते. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक आहे ती म्हणजे प्लास्टिकचं कव्हर. आपल्याला वाटतं की प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा प्लास्टिक कव्हरमध्ये साडी एकदम सुरक्षित राहते, पण नाही. कारण सिल्क किंवा कॉटनच्या साड्या ज्या असतात त्या साड्यांना नेहमी हवा द्यावी लागते. प्लास्टिकमध्ये या साड्या दमट राहतात, त्यामुळे साड्यांना एक प्रकारचा कुबट असा वास येतो. या साड्यांना बुरशी लागण्याची शक्यता आहे. कलमकारी सारख्या वगैरे ज्या साड्या असतात जिथे पेंट यूज केलेलं असतं, तर अशा साड्यांना बुरशी लागतेच लागते. साडीचं कापड विरायला लागतं. तर प्लास्टिक कव्हर आहे ना, हे साडीसाठी एक स्लो पॉइझन सारखं काम करतं. दुसरी चूक ती म्हणजे साडीमध्ये वर्तमानपत्र किंवा छापील कागद ठेवणं. एक कॉमन चूक आपण करतो ती म्हणजे साडीच्या घडीमध्ये ना आपण वर्तमानपत्र ठेवतो किंवा कुठलाही जो प्रिंटेड पेपर येतो ना तो ठेवतो. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा साडी आणतो नवीन तेव्हा किंवा साडी इस्त्रीला देतो तेव्हा आपल्याला काय वाटतं की साडीच्या घडीमध्ये जर वर्तमानपत्र ठेवलं तर अशा साडीला ना एक छान व्यवस्थित घडी राहते असं आपल्याला वाटतं. पण नाही तर जे पेपर मधली जी शाई असते ती साडीवर हळूहळू उतरायला लागते. विशेषतः सिल्कच्या साड्या किंवा ज्या साड्यांचा रंग ऑफ व्हाईट आहे, बेज आहे किंवा पेस्टल रंगाच्या ज्या साड्या असतात ना, त्या ह्या चुकीमुळे खराब होत जातात. साडीमध्ये वर्तमानपत्र ठेवण्याची चूक तुम्ही करताय का? तर कमेंटमध्ये मला हो लिहा. तिसरी चूक ती म्हणजे साडीच्या घड्या वर्षानुवर्ष तशाच ठेवणं. बऱ्याचदा काय होतं, आपण साडी आहे ना तशीच ठेवतो, इस्त्री करतो आणि कपाटामध्ये ठेवून देतो. तर त्यामुळे काय होतं, साडीवर ना ज्या घडीवर ती आलेली असते तर त्या घड्या परमनंट होऊन जातात साडीवर. आणि त्या जिथे जी घडी पडते साडीची म्हणजे जिथे असा कपडा दुमडला जातो ना, तर तिथे ती विरून जाते साडी. आणि अशा घड्या जर साड्यांना पडल्या तर त्या घडीवरच साड्या नेमक्या चिरल्या जातात. आणि बऱ्याचदा ज्या चंदेरी साड्या असतात किंवा जे बंगाली टसर सिल्क ज्या तलम मुलायम अशा साड्या असतात ना, त्या घडीवर तर आता तुम्ही बघू शकता, मी नेसलेली जी साडी आहे ना ती मंगलगिरी आहे. इतकं तलम सूत आहे या साडीचं. आणि अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत ना त्या वर्षानुवर्ष न वापरता तशाच घडीवर ठेवल्यामुळे ना घडीवर चिरल्या जातात, विरतात, अक्षरशः साड्या अशा फाटतात उभ्याच्या उभ्या. तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका. चौथी चूक चौथी चूक आहे ती म्हणजे साड्या कुठेही कशाही ठेवून देणं आणि सतत ड्राय क्लीन करणं. जेव्हा तुम्ही साडी नेसता आणि त्यानंतर ती साडी एखाद्या समारंभासाठी नेसलेली असते, तर आपण काय करतो, आल्यावर साडी चेंज करतो आणि ती साडी तशीच घडी घालून ठेवतो. यामुळे काय होतं, साडीला एक ओलसरपणा येतो, एक दमट वास येतो. कपाटामध्ये आपण साड्या जर एकावर एक स्टॅक करून ठेवतोय, तर जड साड्या साड्या या कॉटनच्या मऊ साड्यांवर ठेवणं ही सुद्धा एक चूक आहे. जेव्हा सिल्कच्या हेवी साड्या असतात
आणि मल कॉटनच्या साड्या असतात आपल्याकडे किंवा चंदेरी असतात. अशा हलक्या फुलक्या साड्यांवर जड काहीतरी ठेवणं हे सुद्धा आपल्याला महागात पडू शकतं. किंवा कपाटामध्ये कपाटाजवळ एखाद्या भिंतीलगत असतील आणि तिथे सतत ओल येत असेल, तिथे सुद्धा साड्या ठेवणं हे खूप चुकीचं आहे. अजून एक महत्वाची चूक आहे ती म्हणजे साड्या सतत ड्रायक्लीन करणं, सतत हे चुकीचं आहे. विशेषतः सिल्कच्या साड्या. आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची चूक जी बहुतांशी लोक करतात आणि आपण नकळतपणे ही चूक करत असतो, ज्याच्यामुळे आपल्या साड्या सगळ्यात जास्त खराब होतात. 5वी आणि सगळ्यात शेवटची चूक म्हणजे सुगंधासाठी साडीमध्ये आपण जे नॅफ्थॅलिन बॉल्स म्हणजे डांबर गोळ्या ठेवतो किंवा परफ्यूमचे सॅशे ठेवतो, फ्रेशनर्सचे सॅशे ठेवतो, ही चूक आहे. साडीला सुगंध यावा म्हणून साडीला डिरेक्टली कॉन्टॅक्ट होईल असे डांबर गोळ्या ठेवणे किंवा फ्रेशनर्सचे जे पाउचेस येतात ते साडीमध्ये ठेवणे हे चूक आहे. याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यातले जे केमिकल्स असतात ते साडीला लागतात आणि साडी खराब होण्याची शक्यता वाढते. जे नॅफ्थॅलिन बॉल्स असतात किंवा डांबर गोळ्या ज्याला म्हणतो, तर त्या डांबर गोळ्यांना एक विशिष्ट उग्र वास असतो आणि तो जर साडीला लागला ना, तर तो साडीला एक वेगळ्या प्रकारचा दमट वास येतो, कुबट असा वास येतो साडीला. तर डांबर गोळ्या शक्यतो साडीमध्ये ठेवू नका, यामुळे साडी खराबच होते. फ्रेशनर्सचे सॅशे सुद्धा ठेवू शकतो, पण ते अगदी साड्याच्या घडीमध्ये ठेवू नका. तुम्ही तर म्हणाल की ग्रीष्मा, आम्ही ह्याच्यातली एक तरी चूक करतोच ग, पण घाबरू नका. या चुका कशा टाळायच्या आणि याच्या ऐवजी काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे साडी घडीमध्ये ठेवताना प्लास्टिक कव्हर्सच्या ऐवजी एक मांजरपाट किंवा मस्लिन किंवा साधा कॉटनचा कपडा असतो तो घ्या आणि त्याच्यात साडी अशी व्यवस्थित रॅप करून ठेवा किंवा आजकाल सुंदर कव्हर्स येतात तर ते तुम्ही कव्हर वापरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे 3-4 महिन्यातून साड्या कपाटातून बाहेर काढा, साड्यांच्या घड्या बदला. जर शक्य असेल तर साड्या उन्हात अक्षरशः वाळवतो तसं करा, वाळवण करा साड्यांचं आणि मग पुन्हा कपाटात घड्या चेंज करून ठेवून द्या. तेही शक्य नसेल तुम्हाला तर एसी लावा आणि साड्या पसरून ठेवा सोफ्यावर किंवा खुर्चीवर वगैरे. थोडा एक 15 ते 20 मिनिटं साड्यांना हवा लागू दे, घड्या चेंज करा आणि ठेवून द्या. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साडी खराब होऊ नये यासाठीची, ती म्हणजे साड्या प्रकारांप्रमाणे वेगवेगळ्या ठेवा. म्हणजे सिल्कच्या साड्यांसोबत ठेवा, कॉटनच्या वेगळ्या ठेवा, चंदेरी किंवा मलकॉटन सारख्या ज्या हलक्या साड्या असतात आणि ज्या थोड्या ट्रान्सपरंट असतात अशा साड्या असतात ना त्या वेगळ्या ठेवा आणि सिल्कच्या जड साड्या ह्या अशा हलक्या साड्यांवर ठेवू नका, असं कप्पे वेगवेगळे करा. चौथी गोष्ट ती म्हणजे तुम्ही जेव्हा साड्या एखाद्या समारंभाला नेसता तेव्हा साडी चेंज केल्यावर साडी एक थोडा वेळ बाहेर ठेवा, साडीला हवा लागू द्या आणि त्यानंतरच तुम्ही ती साडी कपाटात ठेवा. ज्या दिवसभर नेसलेल्या असतात साड्या सिंथेटिक म्हणा किंवा कॉटनच्या त्या तुम्ही सरळ वॉशिंग मशीनला धुवू शकता आणि थोड्या सावलीमध्ये वाळवा त्या साड्या, थेट ऊन लागून देऊ नका, नाहीतर साड्यांचा गडद रंग उडू शकतो. सिल्कच्या साड्या सतत ड्रायक्लीन करू नका. कॉटनच्या पण साड्या आहेत ना सतत धुवू नका, कारण कॉटनच्या साडीला स्टार्च असेल तर साडी छान वाटते. मल कॉटनच्या असेल तर गोष्ट वेगळी आहे, कारण मल कॉटनच्या साड्या सॉफ्ट असतात आणि त्या सॉफ्ट असणंच अपेक्षित आहे. तर साडी जिथे खराब होत असेल म्हणजे विशेषतः इथे काखेजवळ खराब होते किंवा खाली फॉल्सला खराब होते तर तेवढा भाग तुम्ही पाणी लावून धुवू शकता. अदरवाईज साड्या सतत सतत धुवू नका. ड्रायक्लीन तर म्हणजे एक तुम्ही 7-8 वेळा नेसा आणि मग ड्रायक्लीन करा. साड्या ठेवायला मी मगाशी जसं सांगितलं की तुम्ही एक साड्या कॉटनच्या कपड्यात ठेवू शकता किंवा मस्लिन कपड्यात बांधून ठेवू शकता. जर तुम्हाला रेडीमेड कव्हर्स बघायचे असतील तर मी पर्सनली वापरलेले आहेत ते कव्हर्स, ते मी तुम्हाला सांगते. काही स्पॉन्सर्ड वगैरे नाहीये, पण याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. हे बघा, हे अशा प्रकारचे कव्हर आहेत आणि इथे ना इथे ही मेश आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे असे कॉटनचे कव्हर आहेत. इथे झिपलॉक चेन आहे आणि हे जे आहे ना हे मेश आहे, जाळी आहे अशी. तर त्यामुळे आतमध्ये कोणती साडी ठेवली आहे ना हे तुम्हाला सहज ओळखायला येतात
अशा प्रकारचे रेडीमेड कव्हर येतात. याच्यामध्ये तुम्ही सिल्कच्या साड्या, कॉटनच्या साड्या अशा वेगवेगळ्या ठेवू शकतात. एका कव्हरमध्ये 2 साड्या राहतात आरामात. अशी जर तुम्ही साड्यांची काळजी घेतली तर तुमच्या साड्या वर्षानुवर्ष टिकतील. म्हणजे मी भरपूर आपल्या भारतीय राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया आहेत आणि ज्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत तर त्या अजून 100-100 वर्षापूर्वीच्या साड्या नेसतात. तर मी असेच खूप व्हिडिओ बघत असते साड्यांविषयीचे आणि तेव्हा एकीने सांगितलं होतं की त्या ज्या स्त्रिया आहेत ना त्या साड्या अशा रोल करून ठेवतात. म्हणजे तुम्ही गढवाल साडी बघितलीये का? तर गढवाल साडी अशी रोल केलेली येते. तर त्या स्त्रिया बऱ्याचशा साड्या अशा रोल करून ठेवतात. आता अर्थात आपल्याकडे काही एवढी जागा नाहीये की तुम्ही सगळ्या साड्या अशा ऐस मस्त रोल करून ठेवाल आणि त्या राहतील अशा. तर नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर तुम्ही अशा प्रकारचे कव्हर्स घेऊन साड्या व्यवस्थित ठेवल्या ना तर साड्या दीर्घकाळ टिकतात. आपल्यासाठी साडी म्हणजे नुसताच एक 5.5 मीटर कपडा नसतो. बऱ्याचदा आपल्या आईची साडी असते किंवा आजीची साडी असते, आजीने आवडीने दिलेली असते आणि त्या साड्या जपणं म्हणजे आपल्यासाठी आठवणी जपणं असतं ना. त्यामुळे या साड्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुमच्या साड्या तुमच्या लेकीने किंवा सुनेने वापराव्यात असं तुम्हाला वाटत असेल, खूप उत्तम साडी असेल एखादी, तर नीट ठेवली ना तर साड्या दीर्घकाळ टिकतात तुमच्याकडे. माझ्याकडे माझ्या आईच्या म्हणजे खूप जुन्या साड्या आहेत. माझ्या आजीच्या देखील साड्या आहेत. माझ्या आजी सासूबाईंची साडी आहे माझ्याकडे आणि या सगळ्या साड्या ज्या आहेत ना त्या 10-10, 15-15 वर्षांपेक्षाही जुन्या साड्या आहेत. पण आम्ही ही साड्यांची काळजी नीट घेतो. वेळच्या वेळेस घड्या बदलणं, साड्यांना ऊन दाखवणं हे सगळं करतो. त्यामुळे आमच्या साड्या टिकून राहतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही साड्यांची काळजी कशा प्रकारे घेता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडतं, कशा प्रकारे साड्या आवडतात नेसायला, काय प्रकारे तुम्ही स्टोअर करता हे सगळं मला सांगा आणि याच्या पुढे कुठले विषय तुम्हाला आवडतील जाणून घ्यायला ते देखील मला सांगा. म्हणजे मी त्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच.